हॅलो स्टुडंट्स, आपला टॉपिक चालू आहे मॅक्सिमम अँड मिनिमम. मॅक्सिमम आणि वर्ड प्रॉब्लेम चालू आहे. तर आजचं वर्ड प्रॉब्लेम बघा काय आहे. An open box is to be made out of piece of a square cardboard. म्हणजे स्क्वेअर कार्डबोर्ड आहे त्याला कट केला आहे ऑफ साइड 18 cm, कटिंग ऑफ इक्वल स्क्वेअर्स फ्रॉम द कॉर्नर्स अँड टर्निंग ऑफ द साइड्स. फाइंड द मॅक्सिमम व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स. बघा आता हा स्क्वेअर कार्डबोर्ड आहे. हा स्क्वेअर कार्डबोर्ड आहे. याची लेंथ आहे 18 cm. 18 cm. 18 cm आहे. काय करायचं का याच्या कॉर्नर सेम आणि स्क्वेअर कट करायचे. स्क्वेअर साइडची कट करायची आहे. म्हणजे इथून या टाइपचा, इथून या साइडचा आणि इथून या साइडचा. काय ज्याची लेंथ घेतो आपण या cm, काय घेतो या सेंटीमीटर. मग इथून याला आपण जॉईंट केला, इथून याला जॉईंट केला या टाइपचा. बरोबर आहे. या बॉक्सचा काढता आपल्याला व्हॉल्यूम. काय काढता व्हॉल्यूम. पण बघा Yards be the side of each square removed from piece of cardboard. हा टोटल कार्डबोर्ड आहे. या टोटल कार्डबोर्ड याचा कॉर्नर आहे या सेंटीमीटर cm लेंथ घेतली, त्याचा जो स्क्वेअर आहे तो त्या कार्डबोर्ड पासून रिमूव्ह केला आहे. मीन्स yards be the side of each square removed from the piece of cardboard. मग मला एक सांगा, रिमूव्ह केला मग आता याची लेंथ किती होईल. या उरलेल्याची म्हणजे पहा, एकूण x गेला, एकूण पण x गेला. x plus x 2x, x plus x 2x झाला आणि तो 2x 80 मधून काय झाला मायनस. 18 मधून काय करायचं मायनस. मीन्स द लेंथ ऑफ द साइड ऑफ द बॉक्स विल बी 18 minus 2x here. 18 minus 2x here. आणि त्याची जी हाईट आहे ती कन्सिडर करायची x. कन्सिडर काय करायची x. Now volume of the box, volume of the box is equal to area of base into height. Area of base into height. आणि याचा बेस आहे स्क्वेअर आणि त्याची लेंथ आहे 18 minus 2x, त्याचा स्क्वेअर. आणि हाईट किती आहे x. हाईट किती आहे x. आता इथे काय करणार a minus b whole square चा भाग व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स दॅट इज v. V is equal to, आता एक्सपांड केलं 324 मायनस 18 दुने 36 36, त्याची डबल 72x प्लस 4x स्क्वेअर इंटू x न मल्टिप्लाय 324x माइनस 72x स्क्वेअर प्लस 4x क्यूब. हा झाला v. आगायला v. आणि याला कन्सिडर करायचं f ऑफ x. याला कन्सिडर f ऑफ x. याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणून. नाउ लेट हियर f ऑफ x इज इक्वल टू 324x minus 72x square plus 4x cube. 4x cube आणि याला करायचं डिफरन्शिएट. नाउ डिफरन्शिएट बोथ द साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. हियर डिफरन्शिएट बोथ द साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. x च्या रिस्पेक्ट मध्ये डिफरन्शिएट करा. f डॅश x here 324 ची च्या रिस्पेक्ट मध्ये 1 मायनस 72 x स्क्वेअर ची 2x प्लस 4 x क्यूब ची 3x स्क्वेअर 3x स्क्वेअर. f dash x is equal to काय
324 minus 144x plus 12x square. 12x square याला म्हणायचं इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन नंबर सेकंड याला पुन्हा डिफरन्शिएट करायचं x च्या रिस्पेक्ट मध्ये. नाउ अगेन differentiate both sides. Again differentiate both sides with respect to x. f double dash x 0 minus 144 into x च्या रिस्पेक्ट मध्ये 1 12 x square ची 2x. f double dash x that is 24x बाय 24 minus 144 इक्वेशन नंबर थर्ड. इक्वेशन नंबर थर्ड आता f double dash x काय कंडिशन आहे? फॉर मॅक्सिमा और मिनिमा here f dash x is equal to 0. f dash x equal to 0. f dash x that is 324 minus 144x plus 12x square is equal to 0. याला 12 ने डिवाइड करायचं. Now divide both sides by 12. Divide both sides by 12. 12 ने डिवाइड केलं. मग इथे राहिलं 12 ने डिवाइड केलं. 12 गुणे 24 8 राहिले 8 4 22 27 minus 12x plus x square is equal to 0. x square minus 12x plus 27 is equal to 0. Is equal to 0. Is equal to 0. याला फैक्टराइज करा. 9 3 का 27. Here x square minus 3x minus 9x plus 27 is equal to 0. दोन चे ग्रुप पाडायचे. x कॉमन निघते दोन्हीच्या मधून x minus 3 minus 9 कॉमन निघते तर x minus 3 is equal to 0. x minus 3 सेम घेतले कॉमन. दुसऱ्याच्या मध्ये x minus 9 is equal to 0. x minus 9 is equal to 0 means x is equal to 3. x minus 3 is equal to 0 or x minus 9 is equal to 0. x is equal to 3 or x is equal to 9. आता याची व्हॅल्यू घ्यायची अशी पुट अप करायचं. मॅक्सिमम असेल लेस दॅन 0 येत असेल तर दुसरी व्हॅल्यू घ्यायची गरज नाही. जर नसेल तर दुसरी घ्यायची. आता याची व्हॅल्यू 3 पुट अप करत आहे कुठे? इक्वेशन 3 मध्ये. Put x is equal to 3 in equation 3. That is f double dash 3. F double dash 3 is equal to 24 into 3 minus 144. F double dash 3 72. 24 into 3 72 minus 144. F double dash 3 is equal to minus 72. F double dash 3 less than 0. Function काय झालं? Maximum. Hence given function is maximum at x is equal. दुसरी व्हॅल्यू टाकायची. इथंच मॅक्सिमम आलं टाकायची गरज नाही. काढायचं मॅक्सिमम व्हॅल्यू. नाउ मॅक्सिमम व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स. मॅक्सिमम व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स is
काय करायचं पुट x is equal to 3 in equation first मध्ये पुट अप करा v is equal काय होईल 324 into 3 minus 72 into 3 square plus 4 into 3 cube 4 into 3 cube v is equal to 3 चौक 12 1 3 दूनी 6 1 7 3 त्रिक 9 minus 72 into 9 plus 4 3 चा cube 27 3 चा cube 27 okay v is equal to 972 minus 9 दूनी 18 1 9 7 63 64 plus 108 4 into 27 that is 108 972 plus 108 10 8 9 minus 648 that is 10 minus 8 2 8 minus 4 4 and 9 minus 6 that is a 3 v is equal to 342 sorry 9 से बात करें 108 10 8 9 ने 10 minus 10 minus 8 2 4 4 4 3 2 4 8 minus 5 that is a 3 4 32 4 32 and volume आहे cubic centimeter प्रॉब्लेम महत्वाचा आहे प्रॉब्लेम लक्ष द्या प्रॉब्लेम सोपं नाही आहे प्रॉब्लेम काय म्हटलं आहे an open box is to be made out of piece of square cardboard त्या स्क्वेअर कार्डबोर्ड पासून त्या कॉर्नरला पीस याला कट केला of side 18 some cutting off equal squares from the corners and turning of the sides find the maximum volume of the box find the maximum volume of the box बघा कन्सिडर करा स्क्वेअर कार्डबोर्ड आहे बरोबर आहे आता याचे जे कॉर्नर आहे या कॉर्नर स्क्वेअर वरून असे इथून कट केले एक इथून असा कट केला बरोबर आहे या साइडनं कट केला स्क्वेअर कार्डबोर्ड दुसरा या साइडनं कट केला ओके तिसरा या साइडनं कट केला ओके आणि चौथा या साइडनं कट केला कट केल्यानंतर आपण फोल्ड केला या टाइपचा असा फोल्ड केला याला बरोबर या टाइपचा काय केला याला फोल्ड केला बरोबर या टाइपचा काय तयार केला फोल्ड आता हा झाला बॉक्स हा काय झाला इथून बॉक्स झाला ओके मग याची जी कट केलेली लेंथ घेतली 1 सेंटीमीटर आणि याची जी पूर्ण याची होती ती किती 18 मग इकडून या साइडने x गेला या साइडने x गेला x + x 2x गेला मग 18 म्हणून 2x काय करायचा मायनस तिथे नवीन बॉक्सची काय झाली लेंथ झाली काय झाली लेंथ आणि त्याची x काय झाली हाईट झाली x काय झाली त्याची हाईट झाली let x be the side of each square removed from the piece of cardboard. The length of the side of the box will be equal 18 minus 2x centimeter and the height of the box will be x centimeter. Now the box चा volume चा भाग काय आहे volume of the box that is v is equal to area of base into height. Base square आहे आणि square चा area म्हणजे side square आहे side किती आहे 18 minus 2x त्याचा स्क्वेअर आहे किती x as expansion a minus b whole square ने 324 minus 72x plus 4x square into x याने याला मल्टीप्लाय 324x minus 72x plus 4x cube इक्वेशन नंबर फर्स्ट यालाच बनायचे f of x f of x 324x minus 72x square plus 4x cube याला डिफरन्शिएट करायचं f च्या रिस्पेक्ट मध्ये f dash x 324 into 1 minus 72x plus 4 into 3x square f dash x 324 minus 144x plus 12x square equation नंबर सेकंड याला पुन्हा डिफरन्शिएट करायचं f च्या रिस्पेक्ट मध्ये f डबल डॅश x 0 142 f ची f च्या रिस्पेक्ट मध्ये 12x square ची 2x
f double dash is 24x minus 144, equation number 3. Consider the f dash is equal to the maxima or minima साठी. For maxima or minima f dash x is equal to 0. f dash x ची व्हॅल्यू इक्वेशन 2 वरून लिहा. 324 by 144x plus 12x is equal to 0. कशावरून? From equation 2. इक्वेशन 2 वरून काय करा, 12 ने प्रत्येकाला डिवाइड करा, 12 ने भाग जातो आहे, पण 12 ने याला डिवाइड 27 आली, याला 12 आला, याला x square is equal to 0. x square minus 12x plus 27 is equal to 0. 27 27 चे 12 च्या डिफरन्स ने काय करत 9 3 27 मधातला मायनस शेवटचा प्लस दोन्ही मायनस x square minus 3x minus 9x plus 27 is equal to 0. दोन चे ग्रुप पडले. x from the x minus 3 minus 9 from the x minus 3 is equal to 0. x minus 3 x minus 3 same common, x minus 9 is equal to 0. x minus 3 is equal to 0 or x minus 9 is equal to 0 means x is equal to 3 or x is equal to 9. आता x ची व्हॅल्यू अशी पुट अप करायची तर तो मॅक्सिमम यायला पाहिजे. पहिले 3 आहे म्हणून 3 पुट अप करतोय. x is equal to 3 in equation 3. f double dash 24 into 3 minus 144. 72 minus 142 is minus 72 less than 0. दिलेलं फंक्शन काय आहे? मॅक्सिमम at x equal to 3. काय करा? मॅक्सिमम व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स. काय करा? x ची व्हॅल्यू 3 पुढे पुट अप करायची इक्वेशन 1 मध्ये means 3 is equal to 324 into 3 minus 72 into 3 square plus 4 into 3 cube 3 972 minus 72 into 9 plus 4 into 27 is the cube 27 972 648 plus 1 0 sum keep the minus केलं त्याला 432 cubic units. समजला प्रॉब्लेम महत्वाचा प्रॉब्लेम सोपं नाही आहे. प्रॉब्लेम लिहून घे. अरे यार problem आहे. Two sides of a triangle are given. Find the angle between them such that area of triangle is maximum. बघा आता एक ट्रायंगल ड्रॉ करायचा. हा ट्रायंगल आहे एबीसी. बरोबर आहे एबीसी. बघा याच्या नेमक्या तो ए च्या समोरची ए ची अपोजिट साइड जी आहे त्याला म्हणतो स्मॉल ए. बी ची अपोजिट साइड स्मॉल ए. सी ची अपोजिट साइड स्मॉल एस. बरोबर आहे ना. लेट ABC be a triangle. Let ABC be a triangle. ABC be a triangle. बघा AB is equal to let AB is equal to C and AC is equal to small b. AC is equal to small b. Let del be the area of triangle. area तरी झाले A is equal to area of a triangle. A is equal to area del घेऊ आपण. Del is equal to area of triangle. Right? Del is equal to area of triangle. Now area of triangle is given by area of a triangle is given by area of triangle is given by formula del is equal to फार्मूला लक्षात ठेवायचा आहे 1/2 BC sin A. 1/2 BC sin A याला म्हणायचं इक्वेशन नंबर फर्स्ट. याला म्हणायचं इक्वेशन नंबर फर्स्ट. याला fx कन्सिडर करू शकता किंवा डायरेक्ट डिफरन्शिएट करू शकता. मी या प्रॉब्लेम मध्ये याला डायरेक्ट डिफरन्शिएट करतोय. आणि डिफरन्शिएट करताना कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये a च्या रिस्पेक्ट मध्ये डिफरन्शिएट करायचं. नाउ डिफरन्शिएट बोथ साइड्स
differentiate both sides with respect to a. काय झालं? d del by dA is equal to 1 upon 2bc sin A ची डेरिव्हेटिव्ह cos A, कारण b and c are constant. b and c are constant. d del by dA is equal to 1 upon bc cos A. याला पुन्हा डिफरन्शिएट करा. Now again differentiate both the sides. Again differentiate both the sides with respect to x. काय झाला? d2 del by dA square is equal to 1 upon 2bc cos A ची डेरिव्हेटिव्ह minus sin A. d2 del by dA square is equal to d2 del by dA square is equal to minus 1 upon 2bc sin A. bc sin A. Equation number third. इथं लिहायचं फॉर मॅक्सिमा और मिनिमा. फॉर मॅक्सिमा और मिनिमा काय होईल? का d del by dA is equal to 0. d del by dA is equal to 0. मग काय आलं? 1 upon 2bc sin A is equal to 0. कशावरून लिहिलं? From equation number second. Now sin A ची व्हॅल्यू काढायची आहे, तर त्याचं ट्रान्सफर केलं तर sin A is equal to 0. sin A is equal to 0 याला म्हणतो इक्वेशन नंबर 4. बट sin च्या कोणत्यासाठी व्हॅल्यू त्याची 0 आहे? पाय बाय 2. sin पाय बाय 2 is equal to 0. Equation number 5. Now from equation 4 and equation 5, काय sin A is equal to sin pi by 2. sin cancel. A is equal to pi by 2. is equal to pi by 2. आता ही A ची व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये पुट अप करा. नाउ पुट द व्हॅल्यू ऑफ A in equation first. Put the value of A is equal to pi by 2 sin कधी 0 आहे. 0 साठी आहे. 0 sin 0 0 means sin 0 0. sin 0 0. 1 upon 2 BC cos A is equal to 0 by cos A is equal to 0. मी cos A is equal to 0 आणि cos च्या कोणत्या व्हॅल्यू 0 आहे? pi by 2. cos pi by 2 is equal to 0. मी cos A is equal to cos pi by 2. cos A is equal to cos pi by 2. cos cancel. A ची व्हॅल्यू pi by 2. आता ही A ची व्हॅल्यू पुट द व्हॅल्यू ऑफ A in equation 3. इक्वेशन 3 मध्ये पुट अप करा. d2 del by dA square is equal to -1 by 2 BC
is equal to minus 1 by 2 BC sin pi by 2 1. d2 del by dA square is equal to minus 1 by 2 BC. d2 del by dA square less than 0, hence given function is maximum at a is equal to pi by 2. A is equal to pi by 2. लक्ष द्या प्रॉब्लेम काय दिला two sides of a triangle are given. ट्रायंगलच्या दोन साइड दिलेल्या आहेत. फाइंड द अँगल बिटवीन देम. त्या दोन साइड मधला अँगल फाइंड करायचा आहे केव्हा सच दॅट एरिया ऑफ ट्रायंगल इज मॅक्सिमम. ह्या दोन साइडला AB आणि BC ABC ट्रायंगल मध्ये AB आणि BC च्या दोन लेंथ घेतल्या त्याच्या मधला अँगल A झाला. कोणता A means let ABC be a triangle. AB is equal to C and AC is equal to B. Let delta be the area of triangle. Now area of triangle is given by del is equal to formula 1 upon 2 BC sin a triangle. चा फॉर्म्युला आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन y चा आहे त्याच्यामध्ये फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे. त्याला डिफरन्शिएट करायचं याच्या रिस्पेक्ट मध्ये. डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू a d del by dA 1 upon 2 BC sin a ची cos a इक्वेशन नंबर 7. याला पुन्हा डिफरन्शिएट करायचं याच्या रिस्पेक्ट मध्ये. d2 del by dA square 1 upon 2 BC cos a तो माइनस sin a. d2 del by dA square minus 1 upon 2 BC sin a equation number 3. For maximum or minimum d del by d is equal to 0. 1 upon 2 BC cos a is equal to 0 from equation 2. Cos a is equal to 0 equation 4. But cos च्या कोणत्या व्हॅल्यू 0 pi by 2 cos pi by 2 equal 0 equation number 5. 4 आणि 5 कंपेयर केलं. राइट साइड सेम इज लेफ्ट साइड सेम. cos a is equal to cos pi by 2 cos cancel a is equal to pi by 2. a ची व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये पुट अप करा. d2 del by dA square minus 1 by 2 into bc sin of pi by 2 sin pi by 2 ची व्हॅल्यू 1. d2 del by dA square minus 1 by 2 bc d2 del by dA square less than 0. Given function is maximum at is equal to pi by 2. Understand? समजला प्रॉब्लेम मध्ये कोणा प्रॉब्लेम आहे नाही आहे. राइट.